नगर शहरासह शिर्डी, नेवासा, पारनेर, जामखेड बसस्थानकावर आणि बस प्रवासादरम्यान प्रवाशांचे दागिने आणि रोकड चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तारकपूर बसस्थानकातून ताब्यात घेत अटक केली आहे। त्यांच्याकडे चोरीचे दागिने आणि रोकड असा 2,38,000चा मुद्देमाल मिळून आला असून तो पोलिसांनी हस्तगत केलाय। छाया किसन भोसले, जमुना संदीप काळे, शीतल आदिनाथ भोसले अशी त्यांची नावे आहेत। अहमदनगर जिल्ह्यामध्ये बस स्थानकांमध्ये गर्दीचा फायदा घेऊन तसेच बसमध्ये चढून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने किंवा पिशवीतील सोन्याचे दागिने चोरून नेण्याचं प्रमाण वाढलेलं होतं। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब यांनी तपास संबंधी सूचना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे आज दुपारी तारकपूर बसस्थानक येथे काही महिला या त्या उद्देशाने आलेल्या आहेत अशी माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे हेड कॉन्स्टेबल चव्हाण, लोटके आणि इतर कर्मचाऱ्यांचं पथक नेमण्यात आलेलं होतं। त्यांनी एकूण 3 महिलांना ताब्यात घेतलं असून छाया किसन भोसले, जमुना संदीप काळे व शीतल आदिनाथ भोसले या आष्टी तालुक्यातील राहणाऱ्या महिला असून त्यांच्या ताब्यात एकूण 16,000 रुपये रोख तसंच साधारण 4 तोळे सोनं हे त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेलं आहे। जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनचे तोफखाना, भिंगारक्रॅम, नेवासा या पोलीस स्टेशनचे एकूण 7 गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये साधारण 2,38,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे।